बघतो नमस्कार। वर्ष 2025 मधील दुसरे चंद्रग्रहणाचा योग 7 सप्टेंबर रविवारी या दिवशी लागणार आहे। हे चंद्रग्रहण भारतात स्पष्टपणे पाहता येणार आहे, पण भारतात हे नेमकं किती वाजता लागणार आहे आणि त्याचा सूतक काल किती असणार आहे, तसेच हे चंद्रग्रहण कधी संपणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। यासोबतच आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की या चंद्रग्रहणाच्या काळात काय करावे आणि काय करू नये, तसेच गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात कोणत्या खबरदारी अवश्य घ्यावा हे सुद्धा मी सांगणार आहे। कारण या काळात नकारात्मक शक्ती आपला पूर्ण प्रभाव दाखवत असतात, त्यामुळे या काळात गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये, तसेच कोणते असे उपाय करणे आवश्यक आहे की ज्यामुळे त्यांच्या गर्भातील बाळावर चंद्रग्रहणाचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही। बघतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना वर्ष 2025 च्या दुसऱ्या आणि महाचंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तसेच हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तो आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांनाही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि चंद्रग्रहणाविषयीच्या या व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल। बघतो वर्ष 2025 मध्ये एकूण 4 ग्रहण लागणार आहे, त्यामध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असतील। यापैकी वर्ष 2025 मधील पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी लागून गेलेले आहे आणि आता वर्ष 2025 मधील दुसरे तसेच शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रविवारी या दिवशी लागणार आहे। परंतु बघतो हे कुठले सर्वसाधारण चंद्रग्रहण नसून एक महाचंद्रग्रहण असे, ज्याची आतुरतेने प्रतीक्षा केवळ जगभरातील ज्योतिष पंडितच नाही तर आधुनिक ॲस्ट्रोलॉजर देखील करत आहे। ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला अशुभ घटना मानले गेलेले आहे, कारण चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र पीडित अवस्थेत जातो आणि अशुभ फळ देतो। यावेळी चंद्राची शक्ती अत्यंत क्षीण होते, त्यामुळे या काळात अनेक गोष्टींना करणे निषिद्ध मानले गेलेले आहे। विशेषतः करून कोणतेही शुभ कार्य चंद्रग्रहणाच्या काळात करू नये। चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे। जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते तेव्हा त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात। वर्ष 2025 मध्ये 7 सप्टेंबर रोजी लागणारे हे चंद्रग्रहण एक पूर्ण चंद्रग्रहण असेल। यात पृथ्वी चंद्राला पूर्णपणे झाकून टाके आणि हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला लागणार आहे। या तर मग आता जाणून घेऊयात की 7 सप्टेंबरला लागणारे हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार आहे। तर हे चंद्रग्रहण भारतातील प्रत्येक शहरातून स्पष्टपणे दिसणार आहे। भारताबरोबरच हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, न्यूझीलंड, पश्चिम व उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या पूर्वेकडील भागात सुद्धा पाहायला मिळणार आहे। आता या चंद्रग्रहणाच्या वेळेबद्दल बोलूयात। तर पहा बघतो भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:58 सुरू होईल आणि याची समाप्ती मध्यरात्रीनंतर म्हणजेच उशिरा रात्री 1:26 होईल। या चंद्रग्रहणाची एकूण कालावधी सुमारे 3 तास 28 मिनिटे इतकी असेल। बघतो आता या चंद्रग्रहणाच्या सूतक कालावधीबाबत जाणून घेऊयात। तर बघा, जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा त्याचा सूतक काळ 12 तास आधीपासूनच मान्य असतो, पण चंद्रग्रहणाच्या वेळी सूतक काळ 9 तास आधीपासून मान्य असतो आणि याचे कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे भारतात देखील या चंद्रग्रहणाचा सूतक काळ पूर्णपणे मान्य असेल, हे बाब तुम्ही नक्की लक्षात ठेवा। आता सूतक काळाच्या वेळेबद्दल बोलूया। तर मी तुम्हाला सांगतो की या चंद्रग्रहणाचा सूतक काळ 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:19 सुरू होईल आणि सूतक काळाची समाप्ती ग्रहण संपल्यानंतर म्हणजे 7 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्रीनंतर उशिरा 1:36 होईल। म्हणून बघतो ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा की भारतात सूतक काळ आणि ग्रहणासंबंधीचे सर्व नियम मान्य असतील। भारतात राहणाऱ्या लोकांनी या चंद्रग्रहणाच्या काळात विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण ग्रहणाचा थेट परिणाम गर्भातील बाळावर होतो। त्यामुळे चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी चंद्राच्या प्रकाशात जाऊ नये आणि त्यांच्या गर्भावर ग्रहणाची सावली सुद्धा अजिबात पडू देऊ नये। तसेच चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी जास्तीत जास्त देवाची आठवण, मंत्रजाप अथवा धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे आवश्यक आहे। गर्भवती महिलांनी या काळात धारदार पण नुकीला टोकदार वस्तूंचा वापर करणे निषिद्ध मानले गेलेले आहे। ग्रहण पाहणे हे देखील गर्भवती महिलांसाठी टाळावे असे आपले शास्त्र सांगते। ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नये आणि वाकून कोणतेही काम करू नये। सुई धागा वापरणे, बिनकाम करणे टाळावे। असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी धातूपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर किंवा शरीरावर धारण करणे टाळावे। शक्य असल्यास ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी स्नान अवश्य करावे आणि ग्रहण काळात पोटावर गेरूचा लेप लावून ठेवावा। जर तुम्ही आजारी असाल आणि स्नान करणे शक्य नसेल
तर निदान आपल्या अंगावर गंगाजल शिंपडावे आणि कपडे बदलावे. ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी स्वयंपाकघरात फोडणी तडका वगैरे करू नये. अन्न जितके साधे असेल तितके चांगले. याशिवाय लक्षात ठेवा की ग्रहणाच्या वेळी पती पत्नींनी शारीरिक संबंध ठेवू नये, यामुळे घरातील सुख शांती बिघडते असे मानले जाते. जर तुमच्या कुंडलीत काही दोष असेल, विशेषतः राहू केतूचा प्रभाव असेल, तर ग्रहणाच्या काळात घराबाहेर जाणे टाळावे. या काळात तेल मालिश करणे सुद्धा निषिद्ध आहे, कारण त्यामुळे त्वचारोग उद्भवू शकतात. ग्रहणाच्या काळात तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व असते, पण या काळात तुळशीची पाने तोडणे अशुभ मानले जाते. त्यामुळे ग्रहणापूर्वी तुळशीची पाने तुम्ही तोडून ठेवावी आणि ती खाण्याच्या वस्तूंमध्ये अवश्य टाकावी. याशिवाय चंद्रग्रहणाच्या काळात सर्व लोकांनी काही गोष्टींची विशेष खबरदारी घ्यावी, कारण चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव प्रत्येकाच्या जीवनात दिसून येतो. लक्षात ठेवा, चंद्रग्रहणाच्या काळात केसांना तेल लावणे, अन्न खाणे, पाणी पिणे, झोप घेणे किंवा केस विंचरणे हे सर्व निषिद्ध असते. या काळात कपडे धुणे, भांडी धुणे, स्वयंपाक करणे, कुलूप उघडणे आणि दात घासणे यांनाही मनाई केली गेलेली आहे. जर तुम्ही आजारी असाल, वयोवृद्ध असाल, लहान मूल असाल किंवा गर्भवती महिला असाल आणि ग्रहणाच्या वेळी काही खाण्यापिण्याची तुम्हाला जर गरज भासली, तर तुम्ही ग्रहणाचा सूतक काळ सुरू होण्यापूर्वी खाण्यापिण्याची सर्व तयारी करून घ्या आणि प्रत्येक अन्न व पाण्यात तुळशीचे पान टाकायला अजिबात विसरू नका. यामुळे त्या अन्न पाण्यावर ग्रहणाचा दोष लागत नाही आणि तुम्ही ग्रहणाच्या नकारात्मकतेपासून पूर्णपणे सुरक्षित राहता. बघतो याशिवाय चंद्रग्रहणाच्या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. तुम्हाला सांगतो की ग्रहणाच्या वेळी पूजा करणे देखील निषिद्ध मानले गेलेले आहे. या काळात आरती, पूजापाठ करण्यास सक्त मनाई आहे. तसेच तुमच्या घरातील मूर्तीला स्पर्श करणे वर्ज्य मानले गेलेले आहे, कारण या काळात निसर्ग अतिशय संवेदनशील अवस्थेत असतो. म्हणूनच या काळात झाडांची फांदी तोडणे, फुलांना व पानांना तोडणे टाळावे. शास्त्रांच्या अनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी आपली नखे कापणे, केस कापणे, काडी करणे हे सुद्धा अशुभ मानले जाते. ग्रहणाच्या काळात मांस, मासे, मद्य, दारू इत्यादींचे सेवन करणे सुद्धा करू नये. ग्रहणाच्या काळात या सर्व गोष्टी खाणे निषिद्ध आहे. सिगारेट आणि दारूसारख्या व्यसनात्मक वस्तूंपासूनही दूर राहाल. चंद्रग्रहणाच्या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारचा मनोरंजनही करू नये. काही लोक वेळ घालवण्यासाठी जुगार किंवा पत्ते वगैरे खेळतात, जे अत्यंत चुकीचं मानले गेलेले आहे. तुम्हाला सांगतो की ग्रहणाच्या वेळी इतरांनी दिलेले अन्न खाऊ नये, अन्यथा तुमच्यावर भार येतो आणि 12 वर्षांचे तुमचे पुण्य नष्ट हो. एक गोष्ट लक्षात ठेवा की ग्रहणाच्या काळात बाहेरचे अन्न सुद्धा खाऊ नये. या काळात झोप घेणे टाळावे. मात्र गर्भवती महिला, वृद्ध आणि लहान मुलांवर हा नियम लागू होत नाही. बघतो ग्रहणाच्या वेळी जितके शक्य आहे तितके ईश्वराचे स्मरण करावे. ग्रहणाच्या वेळी भांडण, वाद, कलह करू नये. तसेच खोटेपणा, कपट व वाईट विचारांपासून दूर राहावे. ग्रहणाच्या काळात मन आणि बुद्धीवर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त देवाचे नाव घ्यावे किंवा एखाद्या मंत्राचा जप करावा. तुम्ही चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र मंत्राचा जप करू शकता. त्यापैकी एक मंत्र मी तुम्हा सर्वांना सांगतो, तो तुम्ही कुठेतरी नोंद करून घ्या आणि ग्रहणाच्या वेळी त्याचा जप अवश्य करा. मंत्र सांगतोय, ओम चंद्राय नमः, ओम चंद्राय नमः, ओम चंद्राय नमः. किंवा दुसरा मंत्र सांगतोय, ओम सोम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः. बघतो ग्रहण संपल्यानंतर गंगाजल टाकून स्नान अवश्य करा. संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करावे. गंगाजलाचा शिंपड घरातील मंदिरापासून प्रत्येक खोलीत करावा. त्यानंतर गरजू, गरीब आणि एखाद्या ब्राह्मणाला अन्न, धन किंवा वस्त्रदान करावे. यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होते. बघतो आता पाहूयात की चंद्रग्रहणाच्या काळात कोणते उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या काळात निसर्ग अतिशय संवेदनशील अवस्थेत असतो. त्यामुळे या काळात केलेला कोणताही उपाय कधीही विफल होत नाही. धन लाभासाठी अतिशय महत्वाचा उपाय. बघतो ग्रहणाच्या काळात श्री सूक्ताचा पाठ करा. यामुळे धनलाभ होतो आणि पैशांशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात. दुसरा उपाय सुख समृद्धीसाठी. ग्रहण संपल्यानंतर गायीला गूळ व पोळी खायला द्या. यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्ती होते. नजरदोष निवारणासाठी ग्रहणानंतर पिंपळाच्या झाडाखाली काळ्या तिळाचे व मोहरीच्या तेलाचे दीपक लावा. यामुळे नजरदोष दूर होतो. चंद्रदोष किंवा मंगळ दोष निवारणासाठी ग्रहणाच्या काळात चंद्रमंत्राचा जप करा आणि चांदीच्या भांड्यात दूध भरून शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे चंद्रदोष संपुष्टात येतो. आरोग्य लाभासाठी असलेला पुढील उपाय. बघतो जर घरात कोणी खूप आजारी असेल तर ग्रहण संपल्यानंतर स्नान करून गंगाजल शिंपडावे आणि भगवान विष्णूंचे ध्यान करावं. नोकरी व व्यवसाय वृद्धीसाठी जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल, बढती हवी असेल किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल तर ग्रहण संपल्यानंतर तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्या ठिकाणी अक्षत व रोली ठेवा. यामुळे नोकरी व व्यवसायातील अडथळे दूर होतात.
बघतो आता बोलूया त्या भाग्यवान राशीबद्दल ज्यांचे जीवन या चंद्रग्रहणानंतर पूर्णपणे बदलून जाणार आहे. या चंद्रग्रहणावेळी 9च्या 9 ग्रह आपली राशी बदलणार आहे, ज्याचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम 12ही राशींवर होणार आहे. परंतु या 12पैकी 6 राशी अशा आहेत ज्यांच्या जीवनात खूपच सुख समृद्धी व अपार धन संपत्ती येणार आहे. म्हणजेच चंद्रदेवाच्या कृपेने या 6 राशींना या चंद्रग्रहणानंतर करोडपती होण्याची संधी मिळणार आहे. तर पहा, यात सर्वात पहिली भाग्यशाली रास आहे धनुरास. जर तुम्ही धनुराशीचे असाल आणि बऱ्याच काळापासून आजारी असाल तर या चंद्रग्रहणानंतर तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. खूप काळापासून जर तुम्ही तुमच्या दुर्भाग्यामुळे त्रस्त असाल तर तुमचे दुर्भाग्य आता दूर होईल. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला प्रगती मिळेल. या चंद्रग्रहणानंतर धनु राशीच्या लोकांसाठी विवाह योग जुळून येत आहे. तुमचे इच्छित लग्न या चंद्रग्रहणानंतर होऊ शकते. तुमच्या जीवनात अनेक असे नवे मार्ग उघडणार आहे जिथून तुम्हाला मोठा फायदा होईल. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारात येणाऱ्या काळात तुम्हाला चांगलाच नफा मिळू शकतो. फक्त पुढचे भाग्यवान रास आहे मकर रास. जर तुम्ही मकर राशीचे असाल आणि खूप काळापासून नोकरीची तयारी करत असाल तर आता तुमची नोकरी लागणार आहे. तुम्हाला थांबलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल. तुमचे नवग्रह तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुमचा शुक्रग्रह सुद्धा तुमच्या मदतीला येईल. शुक्रग्रह हा व्यक्तीच्या जीवनातील धन आणि संपत्तीशी संबंधित असतो. म्हणजेच मकर राशीच्या लोकांनी या चंद्रग्रहणानंतर धनासंबंधित जे काही निर्णय घेतले त्या निर्णयातून त्यांना नक्कीच फायदा होईल. तुमच्या जीवनात असे अनेक मार्ग उघडणार आहे ज्यातून तुम्हाला धनाची प्राप्ती होईल. तुम्ही कुठेही धनाची गुंतवणूक केली तरी त्यात गुंतवणुकीतून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. येणारा काळ हा चंद्रग्रहणानंतर तुमच्यासाठी अत्यंत कल्याणकारी आणि शुभदायी ठरणार आहे. मग तो पुढची भाग्यवान रास आहे मेष रास. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि खूप काळापासून नोकरीची तयारी करत असाल तर आता तुमची नोकरी लागणार आहे. जर तुम्ही आधीच नोकरी करत असाल तर तुमचे प्रमोशन होणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी खूपच चांगले सिद्ध होणार आहे. मेष राशीचे लोक बराच काळ अनेक दुविधांमध्ये अडकलेले होते, पण आता तुमच्या सगळ्या दुविधा हळूहळू संपायला लागतील. चंद्रदेवाच्या कृपेने तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती अनुकूल झाल्यामुळे तुमच्या जीवनात उत्तम काळ येणार आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक प्रकारच्या यशांची प्राप्ती होऊ शकते. बघतो पुढची भाग्यवान राशी आहे कन्या रास. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर तुमच्या परदेशात प्रवासाचे योग निर्माण होत आहे. तुम्हाला राजकीय लाभ होईल. तुमचा थांबलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल. तुमचे विरोधक व शत्रू तुमच्या समोर शरणागती पत्करतील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल. खूप काळापासून तुम्ही आजारी असाल तर त्या आजारातून तुम्हाला मुक्ती मिळेल. अचानक तुमच्या जीवनात मोठा धनलाभ होऊ शकतोय. जर कन्या राशीचे लोक खूप काळापासून परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असतील तर या चंद्रग्रहणानंतर त्यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि ते परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतील. तसेच परदेशात त्यांना उत्तम नोकरी सुद्धा मिळू शकते. जर तुम्ही तुळा राशीचे असाल तर बघतो या चंद्रग्रहणानंतर तुमच्या विवाहाचे योग निर्माण होत आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे योग निर्माण होत आहे. तुमच्या नवग्रहांची स्थिती खूप चांगली होईल. तुमच्यावर शनी दोष, मंगळ दोष किंवा कुठलाही दोष असला तरी हा दोष चंद्रग्रहणानंतर आपण संपून जाईल. भगवान चंद्रदेवांच्या कृपेने तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती अत्यंत अनुकूल होईल. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत चंद्र उच्चस्थानी असतो त्या व्यक्तीला जीवनात अनेक प्रकारची यशे आणि प्रगती प्राप्त होत असते. बघतो आगामी काळात तुळा राशीच्या लोकांना अचानक धन प्राप्ती होऊ शकते. तुमच्याकडे येणाऱ्या धनात भर पडेल. आता येणारा काळ हा तुम्हाला यशाच्या दिशेने नेणारा ठरेल. बघतो या लिस्टमधील शेवटची भाग्यशाली राशी आहे सिंह राशी. जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि खूप काळापासून नोकरीची तयारी करत असाल तर आता तुमची नोकरी लागणार आहे. जर तुम्ही आधीच नोकरी करत असाल तर तुमचे प्रमोशन होणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. तुमचे विरोधक व शत्रू तुमच्या समोर शरणागती पत्करतील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल. अचानक तुमच्या जीवनात मोठा धनलाभ होऊ शकतो. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर मग या चंद्रग्रहणानंतर तुमच्या विवाहाचे योग सुद्धा निर्माण होत आहे. तुमच्या जीवनात असे अनेक मार्ग उघडणार आहेत ज्यातून तुम्हाला धनाची प्राप्ती होईल. तुम्ही कुठेही धनाची गुंतवणूक केली तरी त्या गुंतवणुकीतून तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे. तुमचे नवग्रह तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुमचा शुक्रग्रहही तुमच्या मदतीला येईल. शुक्रग्रह हा व्यक्तीच्या जीवनातील धन आणि संपत्तीशी संबंधित असतो. म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी या चंद्रग्रहणानंतर धनासंबंधित जे काही निर्णय घेतील त्या निर्णयातून त्यांना नक्कीच फायदा होईल. बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.